नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, प्रियांशु कमेंट्स करतायत, सर माझ्याकडे 3 इयर्स पहिलेचं सीईटी ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तर ते जोडू नवीन की नवीन जोडू? हे बघा, 3 वर्षापूर्वीचा असेल तर ते चालणार नाही। तुम्हाला करंट अकॅडमिकचा जो आहे तो म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन तिथं अपलोड करायचं आहे। 3 वर्षाचा चालणार नाहीये। आणि तुमचा दुसरा प्रश्न आहे, सर सरनेम सेम सरनेमचा 1950 चा पुरावा असेल तर चालेल काय? जो पुरावा जर तुमचा योग्य असेल, सरनेम वगैरे तुमचे सगळे प्रॉपर असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही, व्हॅलिडिटी साठी काही प्रॉब्लेम येणार नाही। तरी पण म्हणजे तुम्ही तुमची वंशावळ जी आहे ती सविस्तर आणि विस्तृत करा। आणि मित्रांनो, मी इथं म्हणजे अनेकदा पाहतोय की जे व्हिडिओ आहेत ते मी अनेक कमेंट्स ग्रुप करून आणि इथं म्हणजे वर्णन करतोय। आणि एखाद्या व्हिडिओमध्ये जर त्या संबंधित वर्णन मध्ये समजा मुद्दे आले असतील तर ते पुढील दुसऱ्या व्हिडिओ मधले तो जो मुद्दा आहे तो मी जनरली अवॉइड करतो, कारण मग व्हिडिओ फार मोठा होतो। तर अनेक आमचे दर्शक असे आहेत का ते त्यांचा जो मुद्दा आहे तितकंच व्हिडिओ फक्त ते पाहतात। तर कृपया सुरुवातीपासून पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे जे तुमचे पण काही मुद्दे जे आहेत ते पहिल्याच्या मुद्द्यामध्ये म्हणजे कव्हर केलेले असतील, जेणेकरून आपला जो आहे तो म्हणजे व्हिडिओ लांबला जाणार नाही। तर पाहताना कृपया म्हणजे पूर्ण व्हिडिओ पहा, कारण ते एक दुसऱ्याला म्हणजे सगळे मुद्दे लिंक असतात आणि स्पष्टीकरण एक दुसऱ्याचा जो आहे तो त्याच्यामध्ये लिंक केलेला असतो। राज कदम कमेंट्स करतात, सर तुमच्या मार्गदर्शनामुळे मला 24 दिवसात कास्ट व्हॅलिडिटी मिळाली, त्यामुळे तुमच्या मनापासून थँक्यू। राज कदम आभारी आहे आपला। असाच आमचा डिजिटल बनो आणि महा ऑनलाइन यूट्यूब चॅनल फॉलो करत चला। न्यू टैलेंट्स फॉर कमेंट्स करता है, सर EWS के लिए कैसे अप्लाई करना है? ये देखो, अपने सरकार के ऊपर अभी फिलहाल तो जो है ये EWS का जो लिंक है वो एक्टिव नहीं है। तो उसके लिए आपको एक तो आपका जो सेतु केंद्र है वहां से अप्लाई करना रहेगा, या तो आपका जो भी नजदीकी महाई सेवा केंद्र अपने सरकार सेवा केंद्र है वहां से आपको मतलब इन्हें अप्लाई करना पड़ेगा। लेकिन अभी फिलहाल तो मतलब इन्हें अपने सरकार पोर्टल पे ये सर्विस एक्टिव नहीं है। दिव्या कमेंट्स करतात, सर माझ्या मुलीची कास्ट व्हॅलिडिटी अप्लाय केले तर त्यात 1950 पूर्वीचे पुरावे मागतायत। ओबीसी जातीची कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे। हे बघा, ओबीसी साठी 1950 चा पुरावा नाही लागत। जर तुमचं म्हणजे जर SC ST असेल तर मग तुम्हाला 1950 पूर्वीचा पुरावा लागणार आहे। तर तिच्या आजोबाचा शालेय पुरावे नाही तर ते शाळेत गेले नाही आणि प्रॉपर्टी पण नाही, तर काय करावे? हे बघा दिव्या, पहिले तर तुम्ही जर समजा कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे आणि ओबीसी असाल तर तुम्हाला 1967 पूर्वीचा पुरावा लागणार आहे। आणि जर तुम्ही ओबीसी नसाल तर त्यावेळेस मग तुम्हाला 1950 पूर्वीचा पुरावा लागेल, जर SC ST असाल तर। आता याच्यामध्ये जर तुमच्याकडे प्रॉपर्टी नाही, तुमचे शालेय शैक्षणिक म्हणजे पुरावे नाही, तर अशा वेळेस मग तुम्ही तुमचा जो विभाग आहे तिथं म्हणजे प्रयत्न करा, मिळतंय शोधा तुम्ही। तुम्हाला गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुक नक्कल, तर हे जे डॉक्युमेंट आहेत याच्यावरती जन्म मृत्यूची नोंद असायची आणि जन्म मृत्यूच्या नोंद बरोबर तिथं जातीचा पण उल्लेख केलेला असायचा। तर ते डॉक्युमेंट्स मिळवण्याचा प्रयत्न करा। प्रफुल्ल पाटील कमेंट्स करतायत, हाय प्लीज हेल्प, माझ्याकडे डॉमिसाइल आहे पण ते ब्लॅक अँड व्हाईट आहे, मला कलर प्रिंट हवी, तर कशी काढू? हे बघा प्रफुल्ल, जर तुम्ही म्हणजे आपल्या सरकारवरती सध्या ऑनलाईन केलेलं असेल तर तुम्ही म्हणजे तिथं डाउनलोडची लिंक असते, तुम्ही तिथनं डाउनलोड करू शकता। परंतु जर तुमचे पूर्वीचे जर डोमिसाइल असतील तर त्यावेळेस ते म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे सही आणि शिक्का हा म्हणजे तो कलर मध्ये असतो, बाकीचा ब्लॅक अँड व्हाईटच असायचे। तर तसा म्हणजे सही शिक्का तुमचा म्हणजे ब्लू इंकचा जो असतो तो असेल तर काही हरकत नाहीये। परंतु तुमचा तसा नसेल तर मग तुमचा जो डोमिसाइल आहे तो म्हणजे तुमची झेरॉक्स कॉपी मध्ये गणला जाईल, जर तुमचा ओरिजिनल सही शिक्का नसेल तर। मग अशा वेळेस तुम्हाला जे आहे
आता त्याच्यासाठी नवीन डुप्लिकेट किंवा तुम्ही त्याच्यावर प्रिंटचा म्हणजे तसा ऑप्शन नसतो डोमिसाईलला. जर तुम्ही आपल्या सरकारवरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून केलं नसेल तर मग अशा वेळेस तुम्हाला नवीन डोमिसाईल हे काढणं गरजेचं आहे. रुपाली कॉमेंट्स करतायत, हाय 1967चा दाखला सासऱ्यांचा आहे बट कास्ट हिंदू लिहिलंय, बट आम्ही ओबीसी आहोत, त्याचा कास्ट सर्टिफिकेट ओबीसी आहे, मग आता 1967 ओल्ड दाखला वरून माझ्या मुलाचा कसं काढणार? आता प्लीज सांगा. हजबंडचा पण ओबीसी आहे, हिंदू एलसी वर 1967, मग काय कराल? हे बघा रुपाली, तुमच्या एलसी वरती म्हणजे ते हिंदू लिहिलेलं असेल तर त्याला काही फरक पडत नाही. फक्त तुमचा जो शैक्षणिक ज्या एलसी आहेत त्याच्यावरती तुमची जात नमूद असणे गरजेचं आहे. आता समजा तुम्ही तुमच्या मुलाचा काढायचं आहे तर तुम्हाला त्या मुलाच्या वडिलांचा, मुलाचे आजोबा पंजोबा यांच्या जे शैक्षणिक याच्या एलसी वरती जर त्याच्यावरती हिंदू बरोबर तुमची जी जात आहे किंवा पोट जातीमध्ये बघा जी तुमची कास्ट आहे ओबीसीचे रिलेटेड ती असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि समजा त्याच्यावरती जर नसेल तर मग तुम्ही जर तुमचे मुलाचे पंजोबा, खापर पंजोबा यांचा जो गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुक नक्कल जी आहे ती काढण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावरती जन्म मृत्यूची नोंद त्यामध्ये म्हणजे तुमच्या कास्टचा पण म्हणजे त्याच्यामध्ये उल्लेख असतो. तर हे पहा तुम्ही, तुम्हाला जर ते डॉक्युमेंट जर भेटले तर त्याच्यावरनं तुमचं काम इझी होईल. निखिल कॉमेंट्स करताय, सर मी एससी कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट केलंय, मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट नाही केलं तरी तिथं सर्व्हिस मध्ये मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट दाखवत आहे. 2 वेळा अप्लाय केलं तरी पण मायग्रंट सर्टिफिकेटच दाखवत आहे. हे बघा निखिल, तुम्ही भलेच तुम्ही कास्ट सिलेक्ट केलेला असेल, कास्ट सर्टिफिकेट एससी कास्ट सर्टिफिकेट तुम्ही सिलेक्ट केलंय, परंतु तुमची ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना आर यू मायग्रेटेड फ्रॉम अदर स्टेट वगैरे असे जे ऑप्शन विचारलेले असतात तिथं तुम्ही कुठेतरी चूक केलेली असेल तर तिथं पण समजा तुम्ही मायग्रेटेड फ्रॉम अदर स्टेट वगैरे असे ज्या म्हणजे तिथं जे फिल इन द ब्लँक्स असतात तर ते तिथं तुम्ही म्हणजे कुठेतरी चूक केलेली असणार, त्याच्यामुळे तुमचा जो आहे मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट तो निघाल. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आता समजा तुम्ही तुम्ही एससी कास्टचे आहेत म्हणजे 1950 पूर्वीचा तुम्हाला पुरावा पाहिजे. जर तुम्ही 1950 पूर्वीचा जर पुरावा आणि तिथं जे मायग्रेटेड फ्रॉम अदर स्टेट जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला तो मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट मिळेल. तर तिथं नो म्हणायचंय. तर असा जिथं जिथं म्हणजे तुम्हाला मायग्रंटच्या रिलेटेड किंवा तुमचा जो हे दाखवलं गेलेलं आहे तुमचं म्हणजे नेटिव्ह, तिथं तुम्ही जर कुठे चुकी केली असेल तरी तो हा प्रॉब्लेम तुम्हाला येईल. निलेश वाघमारे कॉमेंट्स करताय, सर माझी कास्ट व्हॅलिडिटी हरवली तर दुसरी निघेल का? हो निलेश, निघेल, काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन एक करावं लागते तुमच्या कास्ट स्क्रुटनी कमिटीला, प्लस तुम्हाला अफिडेव्हिट द्यावा लागेल आणि त्याचबरोबर पोलिसांची FIR कॉपी पण तिथं लागणार आहे. आणि हे तुमची जी म्हणजे अर्ज आहे ज्यावेळेस तुम्ही समितीमध्ये म्हणजे सबमिट कराल तिथं समिती तुमची जी ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती तुमचा जो रिझन आहे तो जिनियन असल्यानंतर तुम्हाला जे गव्हर्नमेंटची जी काही फी असेल ती साधारणतः 500 रुपये असते, तर ती भरून तुम्हाला डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळेल. महादेव कोळी कॉमेंट्स करतायत, सर कास्ट व्हॅलिडिटी वाले आमचे झेडपी स्कूलला येऊन चौकशी करतायत का? हे बघा महादेव, कास्ट स्क्रुटनी कमिटी याला जो आहे न्यायालयाचा दर्जा असतो, त्यांनी प्रत्यक्षात जाऊन म्हणजे तिथं हे डिपेंड्स करतोय त्या समितीवर. आणि जर समजा तिथं जाऊन झेडपी स्कूलमध्ये जाऊन चौकशी करायचं म्हणजे जर जर ते प्रकरण दक्षता पथकला वर्ग केला तर मग दक्षता पथक तुमच्या झेडपी स्कूलला जाऊन तिथं चौकशी करू शकते. आणि त्यांना गरज भासली नाही दक्षता पथकची तर ते झेडपी शाळेला गोपनीय अहवाल मागून तुमचा जो आहे ती चौकशी करू शकतात. त्याच्यासाठी त्यांना काही पण डिपेंड्स करतोय तुमच्या डॉक्युमेंट्स आणि त्याला जर दक्षता पथकची त्यांना वाटले का यांना दक्षता पथक मार्फत करायचंय
तर ते दक्षता पथकला म्हणजे ऑर्डर्स करतील आणि दक्षता पथक मग तुमचे झेडपी स्कूल आणि इतर दुसरे जे तुमचे संबंधित डॉक्युमेंट आहे त्याची चौकशी करतात. परंतु समितीला जर खात्री पडली की फक्त एखादाच डॉक्युमेंट झेडपीच्या संबंधित आहे, शाळेच्या संबंधित, तर तिथं ते गोपनीय अहवाल मागून पण म्हणजे करू शकतात. महादेवचा दुसरा प्रश्न आहे, सर माझ्या पापाचा आणि आजोबांचा सरनेम चेंज आहे, काय प्रॉब्लेम होते नाही कास्ट सर्टिफिकेटसाठी? हे बघा, तुम्हाला जर तुमचं म्हणजे आजोबांचा आणि पापांचा जर सरनेम चेंज असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जे तुम्ही वंशावळ करतायत त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं ते वर्णन करायचंय, ते तुमचं म्हणजे जे आडनाव आहे ते बदलच्या बाबतीमध्ये. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला तिथं रिझन पण लिहायचं, त्याच्या संबंधित तुमच्याकडे काय गजेट वगैरे असेल तर ते तुम्हाला तिथं द्यायचे. त्याचबरोबर जे तुमचे डॉक्युमेंटेशन पण आहेत ते तुमचे प्रॉपर म्हणजे त्याच्यामध्ये अपलोड करा. आणि म्हणजे आता कसं काय होतोय, आता एखादी जे कास्ट आहे ती त्या जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांच्या त्या कास्टमध्ये 5-6 म्हणजे आता आपण अप्लिकेशन भरतानाच बाबा तुमच्या याच्यामध्ये किती सरनेम वापरले जातात तर आपण तिथं लिहितोच कोणकोणती सरनेम. तर त्या रिलेटेड जर सरनेम असेल, आता जसा आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जे राजपूत समाजाचे भामटा राजपूतचे कास्ट मधले काही लोक राजपूत सरनेम लावतात, काही लोक पाटील लावतात, काही परदेशी लावतात. तर अशा प्रकारे जर असेल ते समितीला त्यांच्या त्याबाबत कल्पना असते, तर तसं असेल तर काय तिथं प्रॉब्लेम येणार नाही. परंतु जर सरनेम चेंज असेल तर त्याचा तुम्हाला तिथं काही एव्हिडन्स असेल तर ते द्या, नाहीतर मग तुम्हाला तिथं अफिडेव्हिटच्या स्वरूपात तुमचा जो कारण आहे ते तुम्हाला तिथं त्या म्हणजे मेन्शन करावं लागणार आहे. इंडिया प्ले फ्री कमेंट्स करतायत, कास्ट वैलिडिटी नंबर कास्ट सर्टिफिकेट पे कहाँ होता है? कास्ट वैलिडिटी नंबर कास्ट सर्टिफिकेट, हे बघा, कास्ट व्हॅलिडिटी नंबर जो आहे तो तुम्हाला इथं तुम्ही पाहू शकता का हा जो आहे तुमचा कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर आहे आणि इश्यू डेट हे आहे. आता इथं कमिटीचा जो डिसिजन आहे तो तुम्हाला इथं तो टाकायचा नाहीये, लक्षात ठेवा. तुम्हाला तुमचा काय हा जुना आहे कास्ट व्हॅलिडिटी, तर तुमचा नंबर हा असणार आहे, इश्यू डेट हे असणार आहे आणि कोणी इश्यू केलंय तर मग ते इथं तुम्हाला त्याचा हे दिसतंय. आणि जर नवीन असेल तर डायरेक्ट तुम्हाला इथं VC नंबरच म्हणून त्याचं येतं, तर हा तुमचा VC नंबर आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर. समाधान कॉमेंट्स करतायत, सर कास्ट व्हॅलिडिटी किती दिवसात येते? हे बघा समाधान, कास्ट व्हॅलिडिटीचा जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे 3 महिन्याचा म्हणजे आहे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणखी 2 महिने जर त्यांच्याकडे वर्कलोड वगैरे जास्त असेल तर म्हणजे पण जनरली शैक्षणिक ज्या बाबी आहेत त्या जात पडताळणी समिती 2 महिन्यामध्ये त्याचा निपटारा करण्याचा प्रयत्न करतात. तर त्याच्यासाठी असं म्हणजे काय हे नाहीये, परंतु प्रोसेसमध्ये ती आहे. एक तुम्ही सबमिट म्हणजे तुम्ही ऑनलाईन केल्यापासून नाही, तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर 1 महिन्यामध्ये च्या आत ते तुमचा प्रोसेसमध्ये येऊन जाते. आणि मग ते डिपेंड्स करते जर तुमचं म्हणजे जो प्रकरण आहे आता अनेक वेळा ज्या CET सेल मार्फत काही ज्या ऍडमिशन्स होतात तर त्यावेळेस त्यांचा जो कॅप राऊंड आहे तो जवळ आलेला असतो. मग अशा वेळेस समिती ते जे CETचे ते शैक्षणिक जे प्रकरण आहे 3 लवकर निकाली काढते ज्यांना वेळ आहे. आता अनेक जण 12वी मध्ये असताना समजा त्यांनी अप्लाय केलेला असतो तर त्यांना माहिती आहे का हा सध्या 12वी शिकतोय, यांना सध्या तरी याची गरज नाहीये, तर त्याला थोडासा विलंब होतो. परंतु 5 महिन्यामध्ये म्हणजे व्हॅलिडिटी देण्याचा म्हणजे तसा समितीचा तो कल असतो. शिवकुमार कॉमेंट्स करताय, सर माझ्या आजोबांचा LC आहे पण पापांचा ग्रामपंचायत दाखला आहे, चालेल का? चालेल, तसा काही म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. परंतु तुमच्या पापाचा जो तुम्हाला LC असेल तर ते तुम्हाला लावणं गरजेचं आहे. जर अशिक्षित असेल तर त्याबाबतचं तुम्हाला तिथं अफिडेव्हिट द्यायचा असतो. आणि त्याच्यानंतर आणखी जे काही तुमचे दुसरे काही पुरावे असतील तर ते पापाच्या संबंधित ते अपलोड करायचा प्रयत्न करा. सुहाना कॉमेंट्स करतायत, सर माझ्या मुलाची कास्ट व्हॅलिडिटी OBC रिजेक्ट झाली आहे, सो आम्ही EWS सर्टिफिकेट साठी सेतू केंद्र मध्ये गेलो होतो.
त्यांनी सर्व काही सांगितले. ते म्हणाले तुमची कास्ट व्हॅलिडिटी होत नाही आणि तुम्ही ओपन मधून पण अप्लाय करू शकत नाही. तुम्ही ओपन मधून पण अप्लाय करू शकत नाही. काय करावे? सुहाना, तुमचा जो प्रश्न आहे तो ऍक्च्युली म्हणजे गोंधळ माझं मध्ये टाकणारा आहे. असं कधी होत नाही. आता तुम्ही ओबीसी कास्ट व्हॅलिडिटी तुमची रिजेक्ट झालेली आहे आणि जर तुम्ही कोणत्या शैक्षणिक याच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही तिथं तुमचं ऍप्लिकेशन ओबीसी म्हणून टाकलं असेल आणि तुमची व्हॅलिडिटी रिजेक्ट झाली असेल, तर मग अशा वेळेस तुम्हाला ते तुमचं जो कॅप राऊंड मध्ये म्हणा किंवा काही तुम्हाला जर ऍडमिशन भेटलेली असेल तर तुम्ही तिथं जे आहे, जर तुमचा जो ऍडमिशन आहे तो ओबीसी मध्ये असेल तर मग तुम्हाला ती जी सीट आहे ती मिळणार नाही. परंतु जर तुमचं ओपन मधनं सिलेक्शन झालं असेल तर मग मात्र तुम्ही तिथं म्हणजे तुमच्या कॉलेज आणि सीईटीला म्हणजे मेल करून का मला हे माझं ओबीसी भेटत नाही, मला ओपन मधनं ऍडमिशन मिळावी, या प्रकारे तुम्ही ते पत्र व्यवहार करून ते ऍडमिशन घेऊ शकता. तसं काय प्रॉब्लेम येत नाही. आणि जर तुमच्याकडे ओबीसी नसेल तर तुम्हाला ओपन मधनं सीट मिळेल असं काय नाही. तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी नसेल तर ओपन मधनं सीट घेता येते. त्या संदर्भात तुम्ही सीईटी सेलला आणि तुमच्या कॉलेजला संपर्क करा. आणि राहिला ईडब्ल्यूएस, हे बघा तुम्ही आता ओबीसी मधनं समजा अप्लाय केलंय, तुमचं म्हणजे इन प्रोसेस आहे आणि तुम्ही म्हणजे जी प्रक्रिया आहे तुमची ती प्रक्रिया म्हणजे कंप्लीट नाहीये, परंतु तुम्ही अप्लिकेशन भरताना ओबीसी म्हणून अप्लाय केलेलं आहे, तुम्हाला तर सीट पण भेटले. तर सुहाना, तुमचं जो म्हणजे ऍक्च्युली जे काय मुद्दा आहे ते इतक्या शॉर्ट मध्ये मला म्हणजे त्याचं हे करता येणार नाही. मी गॅस करून तुम्हाला ते सांगतोय. तर मला माझा जो ईमेल आयडी आहे त्याच्यावरती मला मेल करा आणि तुमचा जो विस्तृत म्हणजे तुमचं काय आहे ते मला मेल केल्यावरती मग त्याच्यावरती मी तुम्हाला त्या अनुरूप सांगेन. इरफान कॉमेंट्स करतायत, सर मला रिजेक्शन आला आहे. युअर ऑनलाईन अप्लिकेशन फॉर कास्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन हॅज बीन रिजेक्टेड ड्यू टू बिलो रिझन ऑफ द रिजेक्शन इनसफिशियंट डॉक्युमेंट, इनकरेक्ट अप्लिकेशन फॉर्म. First, certificate copy of applicant's father, primary school leaving certificate, school registered extract. Second, living certificate of school extract for त्याच्यानंतर गाव नमुना 14, कोतवाल बुक नक्कल, नॅशनॅलिटी रजिस्टर्ड, डॉक्युमेंट ऑफ ब्लड रिलेटिव्ह साईड. रिक्वेस्ट इज टू अपलोड डॉक्युमेंट्स ओनली ॲट द अर्लिएस्ट लॉग इन विथ प्रोव्हाइडेड क्रेडेन्शियल. काय करू? हे बघा इरफान, तुम्हाला तुमच्याकडे जर या संबंधित समजा काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर या सगळ्या डॉक्युमेंट्सला एका पीडीएफ मध्ये क्लब करून ओरिजिनल स्कॅन केलेला ते तुम्ही अपलोड करण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे याच्यापैकी जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसतील किंवा काही असतील काही नसतील, मग अशा वेळेस तुम्हाला जे आहे हे डॉक्युमेंट्स जे काय आहे तुम्हाला ते अपलोड करायचंच आहे. त्याबरोबर एक जो आपल्या बार्टीच्या वेबसाईटवरती फॉर्म 11ची लिंक आहे, त्या फॉर्म 11 डाउनलोड करा. त्याला अफिडेव्हिटच्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही ते सगळी माहिती फिलअप करा आणि तुमचे जे ग्राउंड्स आहेत, कोणत्या ग्राउंड्सवरती तुमची कास्ट तुम्ही तुमची जात सिद्ध करतायत, तर ते ग्राउंड्स त्याच्यावरती 3 ग्राउंड्स दिलेत. तुम्ही 3 पेक्षा जास्त पण ग्राउंड म्हणजे तिथं करू शकता. तर तुम्ही ते ग्राउंड्स तिथं मेन्शन करा आणि त्याच्यानंतर सांगा माझ्याकडे एवढेच म्हणजे डॉक्युमेंट आहे, तरी पुढील निर्णय समितीने घ्यावा. आता याच्यावरती समितीला समजा तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना समाधान झाला तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. जर त्यांचं समाधान नाही झालं तर मग ते तुमचं जो प्रकरण आहे ते मग दक्षता पथकला वर्ग करू शकतात आणि दक्षता पथकची चौकशी झाल्यानंतर तुम्हाला मग ती कास्ट व्हॅलिडिटी मिळू शकते जर तुम्ही त्याच जातीचे असाल तर. रोशन कॉमेंट्स करताय, सर माझा कास्ट भोई आहे, एनटीबी मध्ये आहे, बट माझ्याकडे 1961 अगोदरचा कोणता पण पुरावा नाही आहे. मी खूप ट्राय केलंय पण कुठेच रेकॉर्ड भेटत नाहीये, तर माझं कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी कशी निघेल? हे बघा रोशन, तुमच्याकडे जर 1961 पूर्वीचा पुरावा नाहीये, तुम्ही एनटीबी मध्ये आहात म्हणजे तुम्हाला 1961चा जो पुरावे आहेत ते तुम्हाला सादर करायचे. आणि हे बघा
कास्ट व्हॅलिडिटी करताना अर्जदाराला आपली जात सिद्ध करण्याचा जो आहे ते अर्जदाराचा म्हणजे रोल असतो. तर त्यामुळं तुम्हाला तुमची जात NTB मधली भोईची आहे हे तुम्हाला सिद्ध करणं गरजेचं आहे. आता राहिलाय प्रश्न पुराव्याचा. 1961 जर तुमच्याकडे म्हणजे शैक्षणिक पुरावे तुमचे वडील आजोबा पणजोबा यांचे तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक नसल तर मग तुम्हाला महसुली काही पुरावे आहेत का तर ते बघा, आणि ते पण नसल तर मग तुमच्या विभागामध्ये गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुकाची नक्कल याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला तुमचे जे आजोबा पणजोबा यांची जी आहे जन्म मृत्यूची नोंदणी तुम्हाला त्याच्यात सापडेल, आणि पूर्वीच्या या जन्म मृत्यू नोंदणीमध्ये जातीचा उल्लेख असायचा. तर ते करा. आणि तरी पण समजा तुम्हाला अगोदर तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल. कास्ट सर्टिफिकेट जर तुम्हाला त्या तहसीलदारांनी SDOनी समजा नाकारला तर मग तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये अपील तुम्ही जी तुमची संबंधित कास्ट स्क्रुटनी कमिटी आहे, जात पडताळणी समिती आहे, तिथं सांगा का मला इथं जे SDO आहेत ते माझा कास्ट सर्टिफिकेट देत नाही, आणि ते तुमची जे म्हणणं आहे ते तुम्ही ते ऐकून घेतील. तुमचे जे काय तुमच्याकडं अवेलेबल पुरावे आहेत तर ते पाहतील, आणि जर तुमच्याकडे प्रॉपर म्हणजे काही पुरावे आहेत परंतु मानक दिनांकाचे पुरावे नाहीये तर मग तिथं ते तुमची जात पडताळणी जी समिती आहे ती संबंधित SDO तहसील यांना म्हणजे ऑर्डर्स करतील, आदेश देतील का यांची ग्रह चौकशी करून यांना जे आहे जातीचा दाखला देण्यात यावा. आणि ते जातीचा दाखला एकदा तुमची ग्रह चौकशी झाली म्हणजे ग्रह चौकशी तहसील लेवलला ती तलाठी मार्फत केली जाते. तर तलाठी येऊन तुमचं जो मूळ गाव आहे तिथं ते तुमच्या नातलगांच्या संबंधित माहिती वगैरे घेऊन आणि ते रिपोर्ट सादर करतील, आणि त्या अनुरूप ते SDO तहसीलदार तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देतील. आणि मग कास्ट सर्टिफिकेट भेटल्यानंतर मग तुम्ही नंतर कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता. आरजे कॉमेंट्स करताय सर, मी सुरुवातीला मराठा कुणबी OBCचे कास्ट सर्टिफिकेट काढले होते पण मला जात पडताळणी करतेवेळी समितीने व्हॅलिडिटी दिली नाही. सर्व पुरावे सादर करून प्रमाणपत्र अवैध ठरवले. शेवटी जात पडताळणीने ते मान्य केले नाही. तुम्ही कुणबी आहात म्हणून तुम्ही कुणबी आहात म्हणून तर मी सर्व कागदपत्र AWS मध्ये काढले, कारण माझ्या LC वर वडिलांच्या LC वर दाखला मराठा उल्लेख आहे. काय अडचण प्रॉब्लेम येईल का AWS चा सर नोकरीला? हे बघा रोडे, आता तुमच्या LC वरती वडिलांच्या LC वरती समजा मराठा जातीचा उल्लेख असेल तर मग तिथं ते तुम्हाला जे मराठा कुणबी जे आहे त्याच्यावरती आता तुम्हाला ही जात सिद्ध करण्याचा जो आहे जबाबदारी ही तुमची अर्जदाराची असते. आता तुम्ही कुणबी मराठा म्हणजे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असेल आणि त्या संबंधित जर तुमच्याकडे म्हणजे असतील पुरावे तर ते तुम्हाला तिथं ते मिळू शकते. परंतु जर ते नसेल तर मग तुम्हाला ते तुमची कास्ट व्हॅलिडिटी मिळणार नाही. आता राहिला प्रश्न EWS चा. तर हे बघा EWS सर्टिफिकेट म्हणजे हा जातीचा म्हणजे दाखला नसतो. EWS म्हणजे तुम्ही इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणून तो जो 10% जो आहे तो प्रमाणपत्र असतो. आता तुम्हाला समजा EWS अंतर्गत नोकरीचा जर तिथं क्रायटेरिया असेल तर मग तिथं तुम्हाला EWS ला नोकरीला काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु तुम्ही ऑलरेडी जर नोकरीत असाल OBC म्हणून लागलेले असाल तर त्यावेळेस तिथं EWS सर्टिफिकेट काम करणार नाही. रवी कांबळे कॉमेंट्स करतायत, नमस्कार सर, मी चंद्रपूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. मला माझ्या मुलाचा ढिवर NT जातीचा कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे. माझ्याकडे 1927-28 चा P1 आहे. अधिकार अभिलेख पणजी आहे. तिथं आजोबाच्या काकाचा जातीचा उल्लेख आहे. माझे वडील व आजोबा अशिक्षित असल्याने जातीचा पुरावा उपलब्ध नाही. माझ्या स्वतःची व्हॅलिडिटी जोडली आहे पण स्टेटस रिजेक्ट आहे. 1961 चा जातीचा पुरावा आवश्यक. कोतवाल बुक गाव नमुना 14 अपलोड करावे असे समितीचे म्हणणे आहे. कोतवाल बुकात जातीचा स्पष्ट उल्लेख आलेला नाही. पुन्हा काय पुरावा जोडता येईल?
हे बघा रवी, तुम्ही तुमच्याकडं म्हणजे तुम्ही सांगतायत का कोतवाल बुकाची नक्कल आहे, परंतु त्याच्यावर जातीचा उल्लेख नाहीये. तरी हरकत नाही. तुम्हाला हे बघा काय झालंय तुमच्या बाबतीमध्ये, तुमच्या केसमध्ये काय झालंय का तुमचे जे वडील आजोबा यांच्यावरती म्हणजे तुमची जी जातीच्या बाबतीमध्ये उल्लेख नाहीये, परंतु तुमच्या आजोबाच्या काकांच्या जातीच्या मध्ये उल्लेख आहे. आता इथं समितीला संशय काय होतोय, तुम्ही जो आजोबाचा काका दाखवलाय ते तुमचे नाते संबंधामध्ये नसताना नाम सदृश्याचा फायदा घेत तुम्ही तुमचे जे रिलेटिव्ह नसताना तुम्ही त्याचा कागद लावून तो पुरावा लावून तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. तर अशा वेळेस तुम्ही जे तुमची जी वंशावळ आहे ते तुमचे आजोबाचे जे काका आहेत तर त्याच्या आणखी पुढं पर्यंत जा, त्याच्या वरती थोडासा, आणि मग त्याच्या खाली पण त्यांचे जे मग मुलं मुली असतील त्यांचे म्हणजे त्या याच्यामध्ये तुमच्या वंशावळमध्ये त्यांचे नावं समाविष्ट करा, त्यांच्या संबंधित तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते करा. तर तिथं समितीला समाधान होईल का तुम्ही जी काय पुरावे जोडलेले आहेत तुम्ही तुमचे नाते संबंधांचे पुरावे तिथं जोडलेत आणि तेच तुमचे नाते संबंध असल्याबाबत ते तुम्हाला तिथं त्यांचा म्हणजे समाधान होईल. आता तुम्ही फक्त म्हणजे जर आजोबाच्या काकाचं म्हणजे तुम्ही फक्त डॉक्युमेंट लावलंय तर याच्यावरनं म्हणजे समितीला जो तो संशय येणार आहे. तर याच्यासाठी एकच म्हणजे ती उपाय असतो का तुमची वंशावळ ही सविस्तर विस्तृत करायची असते आणि त्याला खेचायचं आहे तुमच्या आजोबाच्या काकापर्यंत, आणि काकाच्या नंतर त्यांना किती मुलं होती किती मुली होत्या त्या पण म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ते ओढायचंय. म्हणजे त्याच्यामध्ये समितीचं समाधान होण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी सोपा जातो आणि तुम्हाला व्हॅलिडिटी मिळते. तर आणि बघा जर तुम्हाला गाव नमुना 14 वगैरे काय तुम्हाला जर सापडत असेल तर अनेक ठिकाणी गाव नमुना 14 आहेत, कुठं कोतवाल बुकाच्या नक्कल मिळते. तर प्रयत्न करा, परंतु तुमची जी वंशावळ आहे ती सविस्तर आणि विस्तृत करा, पुढे प्रॉब्लेम बहुतेक येणार नाही. महादेव कोळी कॉमेंट्स करतायत सर माझ्या आजोबाचा LC 1950चा महादेव कोळी आणि पापाचा पण नाही, फक्त ग्रामपंचायत दाखला आहे आणि आधार कार्ड निघेल का आधार कार्ड आहे निघेल का सोलापूर ST कार्ड. हे बघा महादेव, सोलापूरमध्ये ST कास्ट म्हणजे महादेव कोळी महादेव, तर यांचे जे प्रकरण आहेत तिथं म्हणजे हे देत नाहीयेत असा म्हणजे अनुभव आहे. अनेक जे प्रकरण आहेत म्हणजे आजपर्यंत तरी मी बघितलंय का त्याच्यामध्ये कोळी महादेव हे सोलापूरमधनं दाखला म्हणजे दिला जात नाहीये. तर तुमच्याकडं समजा का महादेव, कारण हे बघा समितीकडं कोणत्या जाती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडं पहिला रेकॉर्ड असतो तो सेन्ससचा असतो. त्याचबरोबर समितीचा पण म्हणजे त्यांच्याकडं त्यांनी अहवाल तयार केलेला असतो, त्यांनी म्हणजे रिसर्च केलेला असतो, संशोधन केलेला असतो, कोणत्या जाती कोणत्या म्हणजे जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांच्यामध्ये कोणकोणती आडनावं वापरली जातात, ह्या सगळा डाटा त्यांच्याकडे असतो. आणि जर त्याच्यामध्ये ते तुम्ही जर बसत असाल तर तिथं मिळू शकतो, नाहीतर मग थोडासा तिथं अडचण होईल. अथर्व लोखंडे कॉमेंट्स करतायत सर माझे डिजिटल कास्ट सर्टिफिकेट आहे पण मी ऑनलाईन फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेट नंबर हा बारकोडच्या खालचा टाकला आहे, हे चुकीचे का बरोबर? चुकीचे असेल तर काय करावे, ते दुरुस्त करण्यासाठी बोलवतात का? हे बघा अथर्व, ते म्हणजे बोलवत नाहीये ते कोणाला, आणि त्यांचा जो आपण ऑनलाईन अप्लिकेशन भरतो तर त्यावेळेस तिथं स्पष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण फायनान्स सबमिट करताना पण आपल्याला पॉपअप येतोय आर यू शुअर युअर इन्फॉर्मेशन इज करेक्ट. तर आपण तिथं म्हणजे आणि तिथं हे पण सांगितलेलं असतो का एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. तर त्याच्यामध्ये म्हणजे दुरुस्ती तर करता येणार नाहीये, आणि तसा म्हणजे समितीचे जे गाईडलाईन आहेत त्याच्यामध्ये पण असं म्हणजे कुठं जी एडिटची लिंक किंवा तिथं काही नाहीये. परंतु तुम्ही एकदा समितीमध्ये जाऊन आणि विनंती करा. आणि तसं बघितलं तर हे बघा बारकोडच्या खालचा जो नंबर असतो तो तुमचा म्हणजे तुम्ही ऑनलाईन केलेल्याचा अप्लिकेशन नंबर आहे,
तुमचा तो जातीचा जो दाखला तुम्हाला मिळतो त्याचा जो नंबर आहे तो वेगळा असतो, तुमचा म्हणजे ऍप्लिकेशन नंबर नसतो. आता जे सध्या म्हणजे नवीन दाखले जे आहेत त्याच्यामध्ये दोघंही असतात, ऍप्लिकेशन डेट पण असते, ऍप्लिकेशन नंबरही असतो आणि त्याच्यानंतर तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट नंबर तो पण असतो आणि कास्ट सर्टिफिकेट इश्युइंगची डेट पण असते. तर आपल्याला टाकायची असते कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा असतो, त्याचा ऍप्लिकेशनची डेट टाकायची नसते. तरी एकदा तुम्ही समितीमध्ये जाऊन या, काही म्हणजे ते जर करत असाल तर वेल अँड गुड. परंतु तसा म्हणजे ही जी चूक आहे ती म्हणजे चूकच आहे ती. तुम्हाला तिथं बारकोड नंबर म्हणजे ऍप्लिकेशन नंबर नाही टाकायचा, तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा. क्रिकेट लव्हर कॉमेंट्स करतायत, सर एक टाइमला जातीचा दाखला आणि जात पडताळणी दोघांच्या साठी अर्ज करू शकतो का? हे बघा, जातीचा दाखला इश्युइंग अथॉरिटी ही वेगळी असते आणि जात पडताळणीची जो विभाग आहे तो विभाग वेगळा आहे, दोघही विभाग वेगवेगळे आहेत. आता तुम्हाला जातीचा जो दाखला आहे तो कलेक्टर ऑफिसच्या अंतर्गत जे तहसील आणि SDO असतात ते तुम्हाला निर्गमित करतात आणि जात पडताळणी जी आहे तिथं ती जात पडताळणी समिती जी आहे ती तुम्हाला देते. तर तुम्हाला पहिले जात पडताळणी करताना तुम्हाला तुमचा जातीचा दाखला पाहिजे असतो, मग तुम्हाला अगोदर जातीचा दाखला मिळवा, तो झाल्यानंतर मग तुम्हाला जात पडताळणीसाठी अर्ज करावा लागेल. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला मग निमित्त कारण पण लागतंय, कशासाठी पाहिजे. जर एज्युकेशन साठी पाहिजे असेल तर मग तुम्हाला शाळेचा शिफारस पत्र लागेल, निवडणुकीसाठी करायचं असेल तर मग तुम्हाला जे आहे त्या तुमचा जो संबंधित इलेक्शन RO आहे त्याचा म्हणजे शिफारस पत्र लागतंय. तर या प्रकारे तिथं म्हणजे तुम्हाला करावं लागतंय. म्हणजे करता येतंय. तुम्ही आता समजा कास्ट सर्टिफिकेट साठी अप्लाय केला, 2 दिवसात कास्ट सर्टिफिकेट तुम्ही मिळवला का, तुम्ही तिसऱ्या दिवशी तुमचं जर इलेक्शन असेल तर करता येतात, असं काही नाही. अनेक जण इलेक्शन मध्ये म्हणजे परंतु ऍट अ टाइम करतात, म्हणजे तुम्हाला जात पडताळणीसाठी अप्लाय दाखला असला तरच जात पडताळणी होईल. संयम पवार कॉमेंट्स करतात, थँक्स लॉट सर. मग स्टेट सर्टिफिकेट सेंट्रल फॉर्मॅट मध्ये कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी पुन्हा सर्व प्रक्रिया नव्याने करावी लागते का? सेंट्रल फॉर्मॅट मध्ये अर्ज करताना सुरुवातीला स्टेट फॉर्मॅट मध्ये आलेल्या आडनावाचा क्रम शालेय सर्टिफिकेट प्रमाणे चेंज करू शकतो का? हे बघा पवार, तुम्हाला आडनाव मागं आहे का पुढं आहे त्याच्याशी काही फरक पडत नाही. आणि दुसरी गोष्ट, ते तुमच्या हातात नसतंय, कारण यांचा जो सॉफ्टवेअर आहे, आता जिथं आडनाव विचारलं तिथं तुम्हाला आडनावच टाकायचंय, जिथं तुम्हाला पहिला नाव आहे तिथं पहिला नावच टाकायचं. आणि तिथं या कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी मध्ये म्हणजे तुम्हाला तुमचं नाव कसं पाहिजे हा प्रकार तिथं नसतो. तर तुम्हाला जे तुमची जी माहिती विचारलेली आहे, तुम्हाला जो फॉर्मॅट दिलेला आहे, ज्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सरनेम टाकायचे तिथं सरनेमच टाकायचंय, तर तिथं तुम्ही काही करू शकत नाही. आता राहिला प्रश्न, हे बघा, तुम्ही स्टेट सर्टिफिकेट समजा तुम्ही सेंट्रल सर्टिफिकेट जर पाहिजे असेल तर तुम्हाला त्यावेळेस नव्याने अप्लाय करावं लागते. आणि त्याच्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक, तुमच्याकडे जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो पाहिजे असतो, प्लस इन्कम सर्टिफिकेट. या गोष्टी असेल तर तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढता येते. पीस वॉज नेव्हर अन ऑप्शन कॉमेंट्स करतायत, सर माझे वडील नाहीत, वारलेत, त्यांची कागदपत्र नाहीत माझ्याकडं, TC आहे पण नाव आणि आडनाव चुकली आहेत, पण नाव आणि आडनाव चुकली आहेत, आणि आजोबाचं पण आडनाव चुकलं आहे, माझ्या आईची TC आहे, निर्गम उतारा चालेल का? हे बघा, आईच्या दाखल्यावरनं आपली जात ही सिद्ध होत नसते. आपली जात सिद्ध आपल्या वडिलांच्या साईडचे डॉक्युमेंटच तिथं लागतात. आणि राहिले प्रश्न, आता तुमच्या याच्यामध्ये नाव पण चुकलेलं आहे आणि आडनाव पण चुकलेलं आहे, तर इथं समितीला म्हणजे तुमच्या याच्यावरती त्या प्रकरणामध्ये संशयानेच पाहणार आहे का तुम्ही तुमचे नाते संबंध नसताना दुसऱ्यांचे डॉक्युमेंट्स तुम्ही लावून तुम्ही जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय.
तर जर तसा जर असेल किंवा तुमच्याकडे काही गजेट वगैरे असेल हे आडनाव चेंजचे नाव चेंजचे, तर त्या अनुरूप तुम्ही तिथं देऊन आणि समितीला म्हणजे रिक्वेस्ट करू शकता का आमच्याकडे गजेट आहे किंवा आमच्याकडे हे डॉक्युमेंट आहेत, हे नाव आणि नवीन नाव जुने नाव हे आमचेच आहेत, असं करून तुम्ही सांगू शकता. परंतु आईच्या जातीवरनं मुलाची जात ही सिद्ध होत नसते. महादेव कोळी कॉमेंट्स करताय, सर माझ्या आजोबांनी आणि पापा कर्नाटक शिकले आहे, मी महाराष्ट्र शिकत आहे, मग मला कास्ट एसटी काढण्यासाठी काय सोल्युशन आहे तर सांगा. कुठल्याही आजोबाचं 1900चा LC ST निघाले का सर? हे बघा, जे सोलापूरमध्ये म्हणजे STचे जे तुम्ही कास्ट म्हणतायत महादेव कोळी, तर तिथं सोलापूरमधनं अद्याप म्हणजे कोणालाही दिलं गेलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही शिकले असाल भलेच तुम्ही कर्नाटकमध्ये, त्याला काही फरक पडत नाही, परंतु तुमचा जो जन्म आहे मानक दिनांकाला, तुमचा किंवा तुमचे वडील आजोबा यांचा मानक दिनांकाला म्हणजे जो तुमचा जन्म समजा 1950 पूर्वी जर तुमचा तिथं त्या असेल तर तो तुमचा म्हणजे तिथला होऊ शकतो. कर्नाटकमध्ये तुम्ही शिकायला गेले तर त्याला काही फरक पडत नाही. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.